महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार हे पुण्यात 4 जूनपासून सुरू होणाऱ्या MPL आणि WMPL या स्पर्धेची माहिती देण्यासाठी कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत चाललेल्या घडामोडींबद्दल बोलताना आमदार रोहित पवार यांनी जे ठरलंय त्या गोष्टी कराव्यात असा सबुरीचा सल्ला दिला। गोकुळ ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची संस्था आहे। निवडणुका लढवत असताना कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत। जे काही त्यावेळेस ठरलं होतं ते लोकांपर्यंत पोहोचलं होतं। जे कोणी प्रतिनिधित्व करत होते त्यांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या, त्या पद्धतीनं होणं महत्त्वाचं होतं। परंतु एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यावर राजकीय पकड ठेवण्याचा प्रयत्न काही जण करतायत, असं होत राहिलं तर डोंगळे यांचं नाव न घेता त्यांचं पुढील राजकारण अडचणीचं ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पण आता जे ठरलंय तशाच पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील तेच त्या संस्थेसाठी योग्य ठरेल। पण शब्द देऊन सुद्धा काही गोष्टी ठरून सुद्धा जर आज फक्त तिथं सत्तेचं राजकारण केलं जात असेल, ते सुद्धा त्या पक्षावर ते इलेक्शन झालं नव्हतं तरी सुद्धा जर तुम्ही राजकारण करत असाल तर हे योग्य ठरणार नाही, हे लोकांना आवडणार नाही। त्यामुळे लोकांचा विचार करत याच्यात कुणीही राजकारण न आणता जसं ठरलंय तसं त्या ठिकाणी व्हावं। फक्त जी कुठली बॉडी आत्ताची आहे त्यांनी विचार जर कोणाचा करायचा असेल तर नेता काय म्हणतो ते करण्यापेक्षा शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे आणि शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करणार आहात तोच विचार त्या ठिकाणी करावा। फक्त वरून फोन आला म्हणून ठरलेल्या गोष्टी जर इथं होत नसतील, तो जो माणूस आहे जो आज फोनची वाट बघतोय नाही तर फोन आला म्हणून निर्णय बदलत असेल, त्याच्यावर मात्र लोक शंका घेतील आणि उद्या जाऊन राजकारणामध्ये त्यांना खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये येऊ शकते।